तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 2 चाट. त्याच्यात आहे सगळ्यात आधी मिक्स मसाला भेळ. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिक्स मसाला चाट. तर चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कढईत टाकले तेल. तेलात टाकले थोडासा जिरा. जिरा हलकासा ब्राऊन झाला की टाकलेत हरभरे, चणे म्हणतो आपण त्याला, बॉईल करून घेतलेले चणे आहेत. आता याच्यात टाकलेत मसाले, हळद, मीठ, मिरची आणि धनाजिरा पावडर आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलं. तर आता हे आपण फोडणी दिलेले चणे आहेत. हे मिक्स मसाला भेल आहे. तर आपण याच्यात सगळे, माझ्याकडे होते आलू भुजिया तर तीसुद्धा मी त्याच्यात टाकली आहे. थोडेसे आलू भुजिया टाकले आहेत, थोडीशी मिक्स भेल टाकली आहे, घाटिया टाकली आहे, तिकडे खारा बुंदी आहे, कोथिंबीर आहे, कांदा आणि वरतून थोडासा लिंबू पिळायचा आहे. लिंबू ऑप्शनल आहे, जर तुम्हाला सूट होतो तर पिळा, नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मिक्स करून घ्या सगळं. तसं तर सगळेच ही भेल बनवतात, पण आम्ही थोडंसं वेगळं बनवतो आहे. संध्याकाळची वेळ होती तर सगळ्यांना ऑलमोस्ट भूक लागली होती, तर विचार केला चणे आहेत तर मग ते कुकरला लावून असं मिक्स मसाला भेल बनवूया. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुमच्याकडे जे काही फरसाण असतील, पापडी वगैरे, खारा बुंदी जे काही असेल ते टाका आणि ही भेल बनवा. तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर इथे सेकंड चार्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते समोसा चाट. खूपच फेमस डिश आहे मुंबईची. तर चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया. मुंबई फेमस समोसा चाट. तर सगळ्यात आधी आपण समोसे तोडून घेणार आहोत. आता समोसा तोडून झाल्यावर आपण याच्यावर टाकणार आहे दही. ही माझी घरात बनवलेली दही आहे, तुम्ही कोणतीही वापरू शकता. दही झाल्यावर टाका रेड चटणी. रेड चटणी झाल्यावर टाका ग्रीन चटणी. टाका थोडेसे सेव, बारीक शेव असतील तर बेस्ट. माझ्याकडे जे होते ते मी यूज केले. आता परत तोच लेअर रिपीट करा. दही टाका, परत टाका रेड चटणी, परत टाका थोडीशी ग्रीन चटणी, टाका सेव आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे. तर इकडे तुमचं समोसा चाट आहे रेडी. तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.